नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या विचाराने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने दिनांक 12 फेब्रुवारी 2024 ते 19 फेब्रुवारी 2024 अखेर स्वराज सप्ताह म्हणून घोषित करण्यात आला आहे। याचाच एक भाग म्हणून मिरज तालुका ग्रामीण राष्ट्रवादीचे मिरज तालुका अध्यक्ष तानाजीराव दळवी यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्हाध्यक्ष वैभवदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाने विद्यादीप इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज बेळंकी तालुका मिरज या ठिकाणी शालेय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन बेळंकीच्या सरपंच सौ सारिका महेश कुमार शिंदे व महाराष्ट्र प्रदेश युवक राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष बाळासाहेब ओमासे यांच्या हस्ते करण्यात आले। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले। त्यानंतर प्रमुख मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। विद्यादीप इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या स्वागत व पोवाड्याने कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळासाहेब ओमासे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। मिरज तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने खुल्या हस्ताक्षर व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या। शिवजयंतीची सुट्टी असताना सुद्धा अत्यंत उत्साहाने जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी वक्तृत्व स्पर्धेमध्ये 21 तर हस्ताक्षर स्पर्धेमध्ये एकूण 90 स्पर्धकांनी भाग घेतला। ही स्पर्धा खरंच पारदर्शक घेण्यात आली। विद्यादीपचे प्राचार्य पवार, दीपा पाटील व त्यांचे सर्व सहकारी, व्यंकोची वाडीचे मुख्याध्यापक मुजावर व इतर स्टाफने सुद्धा खूप मेहनत घेतली। यावेळी बेळंकीच्या सरपंच सौ सारिका महेश कुमार शिंदे, डॉक्टर महेश कुमार शिंदे, बेळंकीचे ग्रामपंचायत सदस्य तानाजीराव जाधव, त्याचप्रमाणे व्यंकोची वाडीचे सूर्यकांत निकम, सर्जेराव माने, एरंडोलीचे माजी डेप्युटी सरपंच श्रीकांत जाधव, बेडकचे माजी व्हाईस चेअरमन नागर गोजे व त्यांचे सर्व सहकारी इतर मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रमासाठी विद्यादीपचे सर्वेसर्वा बा वाघमारे साहेब यांचे खूप सहकार्य लाभले। सुनील पाटील, 7 स्टार न्यूज, मिरज।